USA, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये काल सीजफायरची घोषणा झाली आणि सीजफायरची घोषणा झाल्याच्या नंतरनं आज इस्रायलने लेबनॉनवरती एवढा मोठा हल्ला केला की त्या हल्ल्यामध्ये 250 लोक मारली गेली आणि जवळपास 1100 लोक घायल आहेत. आता सीजफायर झाल्याच्या नंतरनं इस्रायलने हा हल्ला का केला ह्याच्या पाठीमागे एक कारण आहे. हे युद्ध एका महिन्यापूर्वी चालू झालं, म्हणजे इराण, USA आणि इस्रायल यांचं युद्ध एका महिन्यापूर्वी चालू झालं. पण त्याच्या आधी इस्रायलचं गाझासोबत जे युद्ध चालू झालं, गाझा असेल, हमास असेल, त्यांना सपोर्ट करणारी संघटना हिजबुल्ला, ही संघटना लेबनॉनमध्ये कार्यरत आहे. आणि ज्या वेळेस इस्रायल आणि गाझा, हमास यांचं युद्ध चालू होतं त्यावेळेस हिजबुल्लाने डिरेक्टली ओपनली सपोर्ट केला हमासला इस्रायलच्या विरोधात. लेबनॉनच्या सीमेवरून हिजबुल्ला जे आहे ते डिरेक्टली गाझामध्ये हमासला शस्त्र सप्लाय करत होता इस्रायलच्या विरोधात. त्याच्यामुळे इस्रायलचा जो ऑलरेडी दुश्मन आहे हिजबुल्ला, तो लेबनॉनमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे ज्यावेळेस सीजफायर डिक्लेअर झालं त्याच्यानंतरनं इस्रायलने डिरेक्टली लेबनॉनवरती हल्ला केला. का तर इस्रायलने ऑलरेडी सांगितलेलं की हिजबुल्ला असेल, लेबनॉन असेल, त्यांच्याशी आमचं युद्ध किंवा आमची दुश्मनी ही आधीपासून आहे. आता सगळे लोक म्हणायला लागलेत की हे सीजफायरचं व्हायोलेशन आहे, पण इस्रायलने डिरेक्टली सांगितलं होतं की लेबनॉनला आम्ही या सीजफायरमध्ये कन्सिडर करणार नाही आणि त्याच्या बेसिसवरती इस्रायलने काल लेबनॉनवरती हल्ला केला असं म्हणायला लागेल. धन्यवाद.